चांदूर रेल्वेत आली कॉकरोच जनता पार्टी. हे नक्की काय आहे? दिलेल्या बातमीचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. बातमीचा सारांश. 1fce1de.jpg या प्रतिमेतील बातमीनुसार चांदूर रेल्वे येथे कॉकरोच जनता पार्टी सीजेपी या नावाने युवकांनी एक स्वतंत्र व्यासपीठ उभारले आहे. हा कोणताही राजकीय पक्ष नसून विद्यार्थी आणि तरुणांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी स्थापन केलेले एक व्यासपीठ आहे. 1 जुलै 2026 रोजी चांदूर रेल्वे येथे आयोजित एका बैठकीत आगामी आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. प्रमुख मुद्दे. उद्देश: परीक्षांमधील पेपर फुटी थांबवणे, परीक्षा पारदर्शकपणे घेणे, एमपीएससी परीक्षा ऑनलाईन न घेणे, परीक्षा शुल्क कमी करणे आणि सरकारी शाळा बंद न करणे या मागण्यांसाठी हे व्यासपीठ काम करणार आहे. मागण्या: सर्व स्पर्धा आणि भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर निश्चित असावे आणि निकाल वेळेवर जाहीर व्हावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. भूमिका: वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक व मानसिक नुकसान टाळण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार युवकांनी केला आहे. न्यूज डेट: 1 जुलै 2026. न्यूज लोकेशन: चांदूर रेल्वे. समरी: चांदूर रेल्वे येथे युवकांनी कॉकरोच जनता पार्टी या व्यासपीठाद्वारे स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर शैक्षणिक समस्यांविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्शन इन्फो चेंजेस क्विकली, व्हेरीफाय रिस्पॉन्सेस विथ ऑफिशियल सोर्सेस. मिळालेल्या माहितीनुसार देशात चर्चेत असलेलं हे नाव आता चांदूर रेल्वेत पोहोचले. राजकारण बाजूला ठेवून हे तरुण पेपरफुटी आणि शैक्षणिक अन्यायाविरुद्ध एकत्र आले आहेत. या युवकांचा निर्धार पाहता आता परीक्षार्थींच्या मागण्यांना मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे. सविस्तर माहितीसाठी कॅप्शन पहा आणि पुढील अपडेटसाठी पेज फॉलो करा. धन्यवाद.